परभणी येथील पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी करत मंगळवारी सकाळी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आलेल्या संविधान प्रास्ताविकेची विटंबना केल्यामुळे उद्भवलेल्या उद्वेगात तेथील पोलीस प्रशासनाने भीम अनुयायांना अमानुष मारहाण केली, अनेकांना खोट्या गुन्ह्यात अटक केली। त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले। या प्रकरणात न्यायालयीन कोठडी भोगत असलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला। याला जबाबदार हे सर्वस्वी पोलीस प्रशासन आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी करत राज्य सरचिटणीस वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजा कदम, शहराध्यक्ष उमेश सुरते यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली। प्रारंभी पार्क चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निदर्शने करण्यात आली आणि मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। या प्रसंगी प्रमिला तुपलामंडे, ऍडव्होकेट कमरुदिस्सा बागवान, संध्याकाळी शोभा बोबे, नसरीन शेख, राजश्री साबळे, मयूर तळभंडारे, प्रकाश बनसोडे, राजा नागठळ, कीर्ती शिवशरण, मनोज लोंढे, इब्राहिम शेख, समीर मुजावर, बाबा कोणे, विकी सुरवसे, राज लांडगे, श्रीकांत गायकवाड, विकी लोंढे, अभिषेक डोलारे, सतीश शिंगणे, सोन्या कांबळे, प्रबुद्ध कदम, प्रतीक कदम आदी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।